मी योगिता फ्रॉम ईशान क्लासेस. बघा 10 मार्चला उद्या तुमचा सायन्स फर्स्टचा पेपर असणार आहे. फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनवर 3 मार्क्सचे मी क्वेश्चन काढलेले आहेत. बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. स्टेट केपलर्स 3 लॉज ऑफ मोशन. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस व्हाईल गोईंग डीप इनसाइड द अर्थ. हे 3 मार्कासाठी काढलेले आहे. डेफिनेशन विथ एक्झाम्पल 2 मार्क्स. सेंट्रिपेटल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, एस्केप व्हेलोसिटी. सायन्टिफिक रिझन 2 मार्कासाठी असं त्यातलं एक काढलेलं आहे. द वेट ऑफ ए बॉडी इज डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट्स. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन 2 मार्क्ससाठी काढलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये बघा मास अँड वेट एकच आहे. एक्झाम्पल्स 2 मार्कासाठी हे महत्त्वाचे एक्झाम्पल्स बघा. द मासेस ऑफ द अर्थ अँड मून आर 6 × 10⁻24 kg and 7.4 × 10⁻22 kg respectively. The distance between them is 3.84 × 10⁵ km. Calculate the gravitational force of attraction between the two. तर तुम्हाला इथं जीचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. तर अशा प्रकारे फर्स्ट चॅप्टरवरचे प्रश्न तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. फॉर 3 मार्क्ससाठी काय काय काढलेलं आहे ते बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. डेफिनेशन 2 मार्क्ससाठी आहे. सायन्टिफिक रिझन एकच आहे, 2 मार्क्ससाठी काढलेलं आहे. डिस्टिंग्विश बिटवीन आणि एक्झाम्पल्स परत एकदा तुम्ही हे पाहून घेऊ शकता. हे प्रश्न शक्यतो ह्या प्रश्नावर जास्तीत जास्त भर देऊ शकता. बघा त्याच्यानंतर पुढचं बघा. पुढचं एक एक्झाम्पल आहे. ते 3 एक्झाम्पल काढलेले आहेत महत्त्वाचे म्हणून. आता जे दुसरे एक्झाम्पल. ॲन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स रीच अ हाईट ॲट 500 मीटर. व्हॉट वॉज इट इनिशियल वेलोसिटी. हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. तिसरं. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल and reaches the ground in its 1 second, assuming g is equal to 10 m². Calculate speed on reaching the ground and the height of the table. तर ही 2 एक्झाम्पल महत्त्वाची आहेत. ही 2 एक्झाम्पल काढलेली आहेत. दुसरा धडा कोणता आहे बघा. चॅप्टर नंबर 2 पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स अँड पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स 2 मार्क्ससाठी काढलेले बघा. स्टेट डोबेरियनस लॉज ऑफ ट्राइड्स गिविंग 1 एक्झाम्पल. सेकंड. स्टेट मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. नेक्स्ट. पोझिशन ऑफ आयसोटोप्स इन द मेंडेलिव्हज अँड मॉडर्न पिरियोडिक टेबल. त्याच्यामध्ये सायन्टिफिक रिझन 2 मार्क्ससाठी बघा 2च आहेत. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग while going from left to right in a period. 2 नंबरला एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. डिस्टिंग्विश बिटवीन 2 मार्क्ससाठी मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ अँड मॉडर्न पिरियोडिक टेबल. ह्याच्यामध्ये एवढेच प्रश्न आपण इम्पॉर्टन्स वाटतात ते काढलेले आहेत बघा. 2 मार्क्ससाठी डोबेरियनस लॉ ऑफ ट्राइड्स अँड स्टेट मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल बघून घ्या. सायन्टिफिक रिझन 2च दिसत आहेत इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी आपल्याला एलिमेंट्सचं पिरियोडिक टेबल किंवा तुमचं हे पाठ असायला पाहिजे. एलिमेंट्स कॉलम इन विच कॉलम एलिमेंट्स आर बिलॉंगिंग टू, इन विच पिरियड्स एलिमेंट्स आर बिलॉंगिंग टू. तर अशा प्रकारे हे प्रश्न तुम्हाला ह्याच्यामध्ये हे बघा. हे 3 प्रश्न आपण तुम्ही बघू शकता. बघा ह्याच्यामध्ये हे प्रश्न येऊ शकतील तुम्हाला. हे प्रश्न पाठच करून जावा किंवा लक्षात ठेवून व्यवस्थित लिहिता येते. अशा प्रकारे तुम्ही ते एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा लाईमस्टोन बघा. या इलेक्ट्रिक जनरेटर ही डायग्रॅम दिली जाईल आणि ही डायग्रॅम दिली यावर आधारित असे प्रश्न विचारले जातील बघा. व्हॉट विच इन्स्ट्रुमेंट असतं गिवन फिगर शो. अशा प्रकारे तुम्हाला इथं चित्र दिली जातील. त्याच्या आधारे प्रत्येक कंटेंटचं नाव विचारलं जाईल. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स येऊ शकतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा हे असं येऊ शकतं फिगर ABC. ओके. अशा प्रकारे येऊ शकतात प्रश्न. पण
चॅप्टर नंबरचा 5 हीटवर बघा. डायग्रॅम 2 मार्कासाठी येऊ शकते. होप्स अपर्चर्स एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज विथ डायग्रॅम. एक्झाम्पल्स 2 मार्क्ससाठी येऊ शकतात. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ स्काय ऑफ वॉटर. टेम्परेचर ऑफ स्काय नाही 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 degree centigrade to 100 degree centigrade. Second, a copper sphere of 100 gram mass is heat to raise its temperature to 100 degree centigrade and is released in water of mass 1959 and temperature 20 degree centigrade in water of mass 1959 and temperature 20 degree centigrade in a copper calorimeter. If the mass of the calorimeter is 50 gram, what will be the maximum temperature of water? Definition 2 मार्कासाठी. लॅटेंट हीट, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, ड्यू पॉईंट टेम्परेचर. ओके, एवढेच प्रश्न ह्याच्यामध्ये मला तरी वाटतात की महत्त्वाचे आहेत. तर ह्याच्यामध्ये आकृत्या आहेत. ह्याच्यामध्ये होप्स ॲपर्चर्स ऑब्झर्व द गिवन डायग्रॅम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ह्याच्यावरचे जे प्रश्न उत्तर आहेत हे 100% पाठ करून वाचूनच जा, कारण ह्याच्यामध्ये ही डायग्रॅम येऊ शकते किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज हे बघा. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आन्सर द फॉलोइंग गिवन क्वेश्चन्स. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आणि हे हीट एक्सचेंजचं तुमचं प्रिन्सिपल प्रूव्ह म्हणजे एक्सप्लेन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हे बघा, हे अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विच प्रिन्सिपल डू यू लर्न अबाउट फ्रॉम दिस प्रोसेस? विच प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स मेजर्ड यूज दिस प्रिन्सिपल्स? तर अशा प्रकारे स्पेसिफिक प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज याच्यावर अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता बघा, जो 6वा नंबर धडा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन 2 मार्कासाठी रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ह्याच्यामध्ये एकच नाही, अजून ह्याच्यामध्ये 2 मार्कासाठी एकच प्रश्न मला दिसतोय. आणि त्याच्यामध्ये तुम्ही डायग्रॅमवरचे जर प्रश्न विचारले तर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. बघा, ऑब्झर्व द गिवन फिगर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. अशा 3 मार्क्ससाठी हा एक येऊ शकतो. आता त्याच्यानंतर बघा, आता तुम्ही जर म्हटला तर ह्याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. इन्सिडेंट रे अँड म्हणजे तुम्हाला ऑब्झर्व द फिगर अशा प्रकारे दिली जाईल. तुम्हाला रे विचारले. ए बी इज इन्सिडेंट रे, बी सी इज रिफ्रॅक्टेड रे, द रे सी डी इज इमर्जंट रे रिफ्रॅक्शन. ह्याच्यामध्ये हे तर येऊ शकतं. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला ड्रॉ अन इट लेबल द डायग्रॅम टू शो द पाथवे. ज्यामध्ये ही तुम्हाला डायग्रॅम येऊ शकते. द पाथ ऑफ रे ऑफ लाईट इन एअर अँड ग्लास वेन द रे ऑफ इन्सिडेंट ऑब्लिकली वन ऑन ग्लास स्लॅब. तर ही आकृती तुम्हाला काढायसाठी येऊ शकते. बघू शकता तुम्ही. आयडेंटिफाय द फिनोमिना शोन इन द फिगर अँड स्टेट एक्सप्लेन इन इट. ह्याच्यामध्ये 3 मार्कासाठी ही आकृती येऊ शकते. किंवा ही व्हाईट लाईट रेज डिस्पर्शन ऑफ सनलाईट. ह्याच्यामध्ये ही आकृती सुद्धा. 7 बघा, लेन्सेसमध्ये 2 मार्क्ससाठी स्टेट 2 युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स यांचे युजेस लिहायचे आहेत. 2 मार्कासाठी येऊ शकतात. आणि ड्रॉ अँड नीट लेबल डायग्रॅम स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय येऊ शकते. याच्यामध्ये सायंटिफिक रिझन 2 मार्कासाठी. अ सिम्पल मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर वॉच रिपेरियस अँड डिस्टिंग्विश बिटवीन फॉर सायटेडनेस अँड नियर सायटेडनेस. याच्यामध्ये मायोफोबिया, त्याच्यानंतर मायोफोबिया हा तुमचा जो इफेक्ट हे आहे मायोफोबिया, तर त्याच्यावर तुमचे परिणाम हे रिझल्ट त्याचे काय होतात आणि त्याच्यावर तुम्ही उपचार काय करू शकता हे याच्यामध्ये आकृत्यासहित येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण दाखवते, थांबा. तर ह्याच्यामध्ये दिलेला आहे प्रश्न बघा. विच इफेक्ट राईट द नेम ऑफ द मायोफोबिया ना ऑप्टिकल स्ट्रक्चर. राईट द नेम ऑफ द काय प्रश्न होता? रेडिएशन इमर्ज फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट इज मिनिट आहे बघा. ही तुम्हाला आकृती येऊ शकते. ड्रॉ नीट लेवल डायग्रॅम ऑफ स्ट्रक्चरल आय नीट लेवल. त्याच्यानंतर हे बघा, हे डिफेक्ट ऑफ आता बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग. व्हॉट इज मायोफिया नियर सायटेडनेस. व्हॉट आर द पॉसिबल रिझन्स ऑफ मायोफिया. हाऊ इज मायोफिया करेक्टेड एक्सप्लेन द डायग्रॅम. तर ह्याच्यामध्ये अशी तुम्हाला फिगर येऊ शकते. मागं आहे बघा ही फिगर. 5 मार्कासाठी अशा प्रकारे प्रश्न. डिफेक्ट ऑफ व्हिजन. एकतर मायोफिया विचारला जाईल तुम्हाला,
डिफेक्ट ऑफ विजन, मायोपिया, नियर सायटेडनेस किंवा फार सायटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया अँड इट्स करेक्शन असा सुद्धा तुम्हाला हायपरमेट्रोपिया अशा ह्याच्या प्रकारे आकृतीच्या आधारे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया आकृतीद्वारे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा इथं त्यांनी एक्सप्लेनच केलेलं आहे बघा. इथं पॉईंट्स नियर सायटेडनेस, फार सायटेडनेस, मायोपिया, हायपरमेट्रोपिया. अशा प्रकारे तुम्ही हा जो कॉलम आहे आकृतीसहित तुम्ही जर वाचून गेला तर 100% येऊ. ज्वेलरीमध्ये बघा सायंटिफिक रिझन फक्त येऊ शकतात. लेमन ऑर टर्मॅन इज युज्ड फॉर क्लिनिंग कॉपर व्हेसल्स टर्न ग्रीनिश अँड सोडियम ऑलवेज केप्ट इन केरोसिन. अशा प्रकारचे. आता चॅप्टर नंबर 9मध्ये कार्बन कंपाऊंड्स राईट द IUPAC नेम्स ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघून घेऊ शकता. CH3 डॅश CHOH डॅश CH3 CH3 डॅश CH2 डॅश COOH 3 नंबरचा CH3 CO CH2 CH3 CH3 डॅश CHOH CH3. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. बघा चॅप्टर नंबर 8 चॅप्टर नंबर 9मध्ये काय काय येऊ शकतं. IUPAC नेम आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला एक कॉलम दिला जाईल. कॉलममध्ये त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिता येऊ शकतो. त्याच्या आधारे तुम्हाला नाव लिहू शकता IUPAC नेम्स. आता ह्याच्यामध्ये बघा व्हॉट इज ॲन चॅप्टर नंबर 10मध्ये बघा. चॅप्टर नंबर 9मध्ये आणि काय येऊ शकतं बघा. याच्यामध्ये बघा चॅप्टर नंबर 9मध्ये चॅप्टर नंबर मेटॅब्युलरीमध्ये व्हॉट इज अ कोरोशन. एक मिनिट. इलेक्ट्रिक कंडक्शन ऑफ इलेक्ट्रोलायटिक 9व्यामध्ये बघा मेटॅब्युलरीमध्ये इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. तर तुम्हाला याची डायग्रॅम विचारली जाऊ शकते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ॲनोडायझिंग. हे बघा ॲनोडायझिंगची डायग्रॅम. आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन द अबोव फिगर अँड राईट इट्स 2 युजेस. अशा प्रकारे 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर याचं विथ द हेल्प ऑफ बॅलन्स्ड इक्वेशन. तर अशा प्रकारे बॅलन्स्ड इक्वेशनच्या आधारे तुम्हाला रिॲक्शन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा आता कार्बन कंपाऊंड्समध्ये बघा आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ फॉलोइंग रिॲक्शन. बघा ऑक्सिडेशन रिॲक्शन, कंबक्शन, ॲडिक्शन रिॲक्शन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर अशा प्रकारे तुम्हाला टाइप्स ऑफ रिॲक्शन हे केमिकल रिॲक्शन, डिहायड्रेशन रिॲक्शन. अशा प्रकारे तुम्हाला टाइप्स ऑफ द रिॲक्शनचे प्रकार विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये आता बघा पुढं जर तुम्हाला म्हटलं तर अशा प्रकारे आयडेंटिफाय सॅच्युर्ड अनसॅच्युर्ड हायड्रोकार्बन फ्रॉम द गिवन स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर अशा प्रकारे तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. ड्रॉ अँड इलेक्ट्रो डॉट स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग मोलिक्युल्स. अशा प्रकारे ऑब्झर्व अँड राईट द आन्सर टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. इलेक्ट्रॉन डॉट अँड स्ट्रक्चर ऑफ लाईन हा मोलिक्युलर फॉर्म्युला इथेन. अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ. हा पूर्ण भाग तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला आता जर तुम्ही बघितलं तर हा कॉलम महत्त्वाचा आहे. एक मिनिट. तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॉलम पूर्ण करायला येऊ शकतो. बघा हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हा कॉलम पूर्ण करण्यासाठी येऊ. इथिलाईन, ॲसिटिक ॲसिड, मिथाइल अल्कोहोल, ॲसिटोन. अशा प्रकारे किंवा तुम्ही IUPAC नेम तुम्हाला विचारलं तर हे IUPAC नेम सांगता आलं पाहिजे. IUPAC नेम इथे बघा. IUPAC नेम ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलास तर हा प्रश्न
Name the first artifact that is sent by Russian space Sputnik आणि write the name of small satellite made by group of student OEP sent to the space through ISRO. स्वयं त्याच्यानंतर which satellite is used in strategy EGSAT. ओके, अशा प्रकारे नेहमी स्पेस टेक्नॉलॉजी 3 मार्क्ससाठी हा येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारे मी दिलेल्या प्रश्नांचा तुम्ही नक्कीच सराव करा आणि नक्कीच सराव केल्यानंतर तुम्हाला त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित समजून घेऊन वाचा. हे प्रश्न नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलास तर हा प्रश्न नेम द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट सेंट बाय रशियन स्पेस स्पुटनिक आणि राईट द नेम ऑफ स्मॉल सॅटेलाइट मेड बाय ग्रुप ऑफ स्टुडंट OEP सेंट टू द स्पेस थ्रू ISRO. स्वयं त्याच्यानंतर which satellite is used in strategy EGSAT. ओके, अशा प्रकारे नेहमी स्पेस टेक्नॉलॉजी 3 मार्क्ससाठी हा येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारे मी दिलेल्या प्रश्नांचा तुम्ही नक्कीच सराव करा आणि नक्कीच सराव केल्यानंतर तुम्हाला त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित समजून घेऊन वाचा. हे प्रश्न नक्कीच तुम्हाला सॅटेलाईटमध्ये हा जर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बघा, टाईप्स ऑफ सॅटेलाईटमध्ये 100% हा एक प्रश्न येऊ शकतो 1 मार्कासाठी. हे बघा, 1 मार्कासाठी हे येऊ शकतो. ज्वेलरीमध्ये बघा, सायंटिफिक रिझन फक्त येऊ शकतात. लेमन ऑर टर्माइन इज युज्ड फॉर क्लिनिंग कॉपर व्हेसल्स टर्न ग्रीनिश अँड सोडियम ऑलवेज केप्ट इन केरोसिन. अशा प्रकारचे. आता चॅप्टर नंबर 9मध्ये कार्बन कंपाऊंड्स राईट द IUPAC नेम्स ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघून घेऊ शकता. CH3 डॅश CHOH डॅश CH3 CH3 डॅश CH2 डॅश COOH 3 नंबरचं CH3 CO CH2 CH3 CH3 डॅश CHOH CH3. अशा प्रकारे हे ह्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. बघा, चॅप्टर नंबर 8 चॅप्टर नंबर 9मध्ये काय काय येऊ शकतं. IUPAC नेहमी आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला एक कॉलम दिला जाईल. कॉलममध्ये त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिता येऊ शकतो. त्याच्या आधारे तुम्हाला नाव लिहू शकता IUPAC नेम्स. आता ह्याच्यामध्ये बघा, व्हॉट इज चॅप्टर नंबर 10मध्ये बघा, चॅप्टर नंबर 9मध्ये आणि काय येऊ शकतं बघा. याच्यामध्ये बघा, चॅप्टर नंबर 9मध्ये चॅप्टर नंबर मेटॅग्युलरीमध्ये व्हॉट इज अ कोरोशन. 1 मिनिट. इलेक्ट्रिक कंडक्शन ऑफ इलेक्ट्रोलॅटिक 9व्यामध्ये बघा, मेटॅग्युलरीमध्ये इलेक्ट्रोलॅटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. तर तुम्हाला याची डायग्रॅम विचारली जाऊ शकते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ॲनोडायझिंग. हे बघा, ॲनोडायझिंगची डायग्रॅम. आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन द अबोव फिगर अँड राईट इट्स 2 युजेस. अशा प्रकारे 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर याचं विथ द हेल्प ऑफ बॅलन्स्ड इक्वेशन. तर अशा प्रकारे बॅलन्स्ड इक्वेशनच्या आधारे तुम्हाला रिॲक्शन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, आता कार्बन कंपाऊंड्समध्ये बघा, आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ फॉलोइंग रिॲक्शन. बघा, ऑक्सिडेशन रिॲक्शन, कंबक्शन, ॲडिक्शन रिॲक्शन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर अशा प्रकारे तुम्हाला टाईप्स ऑफ रिॲक्शन हे केमिकल रिॲक्शन, डिहायड्रेशन रिॲक्शन, अशा प्रकारे तुम्हाला टाईप्स ऑफ द रिॲक्शनचे प्रकार विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये आता बघा, पुढं जर तुम्हाला म्हटलं तर अशा प्रकारे आयडेंटिफाय सॅच्युर्ड अनसॅच्युर्ड हायड्रोकार्बन फ्रॉम द गिवन स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर अशा प्रकारे तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. ड्रॉ अँड इलेक्ट्रो डॉट स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग मोलिक्युल्स. अशा प्रकारे ऑब्झर्व अँड राईट द आन्सर टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. इलेक्ट्रॉन डॉट अँड स्ट्रक्चर ऑफ लाईन हा मोलिक्युलर फॉर्म्युला इथेन. अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ. हा पूर्ण भाग तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला आता जर तुम्ही बघितलं तर हा कॉलम महत्त्वाचा आहे. 1 मिनिट.
हां, तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॉलम पूर्ण करायला येऊ शकतो. बघा, हां, हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला हा कॉलम पूर्ण करण्यासाठी येऊ इथिलाईन, एसिटिलाईन, ॲसिटिक ॲसिड, मिथाइल अल्कोहोल, ॲसिटोन अशा प्रकारे. किंवा तुम्ही IUPAC नेम तुम्हाला विचारलं तर इथे IUPAC नेम सांगता आलं पाहिजे. IUPAC नेम इथे बघा, IUPAC नेम. 7 बघा, लेन्सेसमध्ये 2 मार्क्ससाठी स्टेट 2 युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स यांचे युजेस लिहायचे आहेत. 2 मार्कासाठी येऊ शकतात. आणि ड्रॉ अँड नीट लेबल डायग्रॅम स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय येऊ शकते. याच्यामध्ये सायंटिफिक रिझन 2 मार्कासाठी अ सिम्पल मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर वॉच रिपेरियस अँड डिस्टिंग्विश बिटवीन फॉर सायटेडनेस अँड नियर सायटेडनेस. याच्यामध्ये मायोफोबिया, त्याच्यानंतर मायोफोबिया हा तुमचा जो इफेक्ट हे आहे मायोफोबिया, तर त्याच्यावर तुमचे परिणाम हे रिझल्ट त्याचे काय होतात आणि त्याच्यावर तुम्ही उपचार काय करू शकता हे याच्यामध्ये आकृत्यासहित येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण दाखवते, थांबा. तर ह्याच्यामध्ये दिलेला आहे प्रश्न बघा, विच इफेक्ट राईट द नेम ऑफ द मायोफोबिया ना ऑप्टिकल स्ट्रक्चर, राईट द नेम ऑफ द, काय प्रश्न होता, रेडिओ इमर्ज फॉलोइंग क्वेश्चन व्हॉट इज मिनिट. बघा, ही तुम्हाला आकृती येऊ शकते. ड्रॉ नीट लेवल डायग्राम ऑफ स्ट्रक्चरल आय, नीट लेवल. त्याच्यानंतर हे बघा, डिफेक्ट ऑफ, हां, आता बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग व्हॉट इज मायोफिया नियर सायटेडनेस, व्हॉट आर द पॉसिबल रिझन्स ऑफ मायोफिया, हाऊ इज मायोफिया करेक्टेड, एक्सप्लेन द डायग्राम. तर ह्याच्यामध्ये अशी तुम्हाला फिगर येऊ शकते. मागं आहे बघा ही फिगर. 5 मार्कासाठी अशा प्रकारे प्रश्न. डिफेक्ट ऑफ व्हिजन, एकतर मायोफिया विचारला जाईल तुम्हाला, डिफेक्ट ऑफ व्हिजन, मायोफिया नियर सायटेडनेस किंवा फार सायटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया अँड इट्स करेक्शन, असा सुद्धा तुम्हाला हायपरमेट्रोपिया अशा ह्याच्या प्रकारे आकृतीच्या आधारे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर हायपरमेट्रोपिया आणि मायोफिया आकृतीद्वारे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा इथं त्यांनी एक्सप्लेनच केलेलं आहे बघा, इथं पॉईंट्स, नियर सायटेडनेस, फार सायटेडनेस, मायोफिया, हायपरमेट्रोपिया. अशा प्रकारे तुम्ही हा जो कॉलम आहे आकृतीसहित तुम्ही जर वाचून गेला तर 100% येऊ शकते. आयडेंटिफाय द फिनोमिना शोन इन द फिगर अँड स्टेट एक्सप्लेन इन इट. ह्याच्यामध्ये 3 मार्कासाठी ही आकृती येऊ शकते. किंवा ही व्हाईट लाईट रेज डिस्पर्शन ऑफ सनलाईट, ह्याच्यामध्ये ही आकृती सुद्धा. जो 6वा नंबर धडा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन 2 मार्कासाठी रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ह्याच्यामध्ये एकच नाही, अजून ह्याच्यामध्ये 2 मार्कासाठी एकच प्रश्न मला दिसतो आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही डायग्रॅमवरचे जर प्रश्न विचारले तर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात बघा. ऑब्झर्व द गिवन फिगर अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स. अशा 3 मार्क्ससाठी हा एक येऊ शकतो. आता त्याच्यानंतर बघा, आता तुम्ही जर म्हटला तर ह्याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, इन्सिडेंट रे अँड हे तुम्हाला ऑब्झर्व द फिगर अशा प्रकारे दिली जाईल. तुम्हाला रे विचारले, ए बी इज इन्सिडेंट रे, बी सी इज रिफ्रॅक्टेड रे, द रे सी डी इज इमर्जंट रे, रिफ्रॅक्शन. ह्याच्यामध्ये हे तर येऊ शकतं. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला ड्रॉ अ नीट लेबल द डायग्राम टू शो द पाथवे, ह्याच्यामध्ये ही तुम्हाला डायग्राम येऊ शकते. द पाथ ऑफ रे ऑफ लाईट इन एअर अँड ग्लास वेन द रे ऑफ इन्सिडेंट ऑब्लिकली वन ऑन ग्लास स्लॅब. तर ही आकृती तुम्हाला काढायसाठी येऊ शकते, बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये होप्स ॲपर्चर्स, ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ह्याच्यावरचे जे प्रश्न उत्तर आहेत हे 100% पाठ करून वाचूनच जा, कारण ह्याच्यामध्ये ही डायग्राम येऊ शकते. किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, हे बघा, प्रिन्सिपल ऑफ हीट आन्सर द फॉलोइंग गिवन क्वेश्चन्स, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आणि हे हीट एक्सचेंजचं तुमचं प्रिन्सिपल प्रूव्ह म्हणजे एक्सप्लेन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला
आणि बघा हे अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विच प्रिन्सिपल डू यू लर्न अबाउट फ्रॉम दिस प्रोसेस, विच प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स मेजर्ड यूज दिस प्रिन्सिपल्स. तर अशा प्रकारे स्पेसिफिक हीट प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज याच्यावर अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता बघा तर नंबरचा 5 हीटवर बघा डायग्रॅम 2 मार्कासाठी येऊ शकते. होप्स अपर्चर्स एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज विथ डायग्रॅम. एक्झाम्पल्स 2 मार्क्ससाठी येऊ शकतात. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ स्काय ऑफ वॉटर. टेम्परेचर ऑफ स्काय नाही 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 degree centigrade to 100 degree centigrade. Second, a copper sphere of 100 gram mass is heat to raise its temperature to 100 degree centigrade and is released in water of mass 1959 and temperature 20 degree centigrade in water of mass 1959 and temperature 20 degree centigrade in a copper calorimeter. If the mass of the calorimeter is 50 gram, what will be the maximum temperature of water? Definition 2 मार्कासाठी latent heat, absolute humidity, dew point temperature. ओके, एवढेच प्रश्न ह्याच्यामध्ये मला तरी वाटतात की महत्त्वाचे आहेत. तर ह्याच्यामध्ये आकृत्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला इथं चित्र दिली जातील. त्याच्या आधारे प्रत्येक कंटेंटचं नाव विचारलं जाईल. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स येऊ शकतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा हे असं येऊ शकतं फिगर ABC. ओके, अशा प्रकारे येऊ शकतात प्रश्न. पण बघा या इलेक्ट्रिक जनरेटर ही डायग्रॅम दिली जाईल आणि ह्या ही डायग्रॅम दिली यावर आधारित असे प्रश्न विचारले जातील. बघा व्हॉट विच इन्स्ट्रुमेंट डज द गिवन फिगर शो. अशा प्रकारे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा लाईमस्टोन योगिता फ्रॉम ईशान क्लासेस. बघा 10 मार्चला उद्या तुमचा सायन्स फर्स्टचा पेपर असणार आहे. फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनवर 3 मार्क्सचे मी क्वेश्चन काढलेले आहेत. बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. स्टेट केपलर्स 3 लॉज ऑफ मोशन. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस व्हाईल गोईंग डीप इनसाइड द अर्थ. हे 3 मार्कासाठी काढलेले आहे. डेफिनेशन विथ एक्झाम्पल 2 मार्क्स. सेंट्रिपेटल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, एस्केप व्हेलोसिटी. सायन्टिफिक रिझन 2 मार्कासाठी असं त्यातलं एक काढलेलं आहे. द वेट ऑफ ए बॉडी इज डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट्स. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन 2 मार्क्ससाठी काढलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये बघा मास अँड वेट एकच आहे. एक्झाम्पल्स 2 मार्कासाठी हे महत्त्वाचे एक्झाम्पल्स बघा. द मासेस ऑफ द अर्थ अँड मून आर 6 × 10⁻24 kg and 7.4 × 10⁻22 kg respectively. The distance between them is 3.84 × 10⁵ km. Calculate the gravitational force of attraction between the two. तर तुम्हाला इथं जीचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. तर अशा प्रकारे फर्स्ट चॅप्टरवरचे प्रश्न तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. फॉर 3 मार्क्ससाठी काय काय काढलेलं आहे ते बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. डेफिनेशन 2 मार्क्ससाठी आहे. सायन्टिफिक रिझन एकच आहे 2 मार्क्ससाठी काढलेलं आहे. डिस्टिंग्विश बिटवीन आणि एक्झाम्पल्स परत एकदा तुम्ही हे पाहून घेऊ शकता. हे प्रश्न शक्यतो ह्या प्रश्नावर जास्तीत जास्त भर देऊ शकता. बघा त्याच्यानंतर पुढचं बघा. पुढचं एक एक्झाम्पल आहे. ते 3 एक्झाम्पल काढलेले आहेत महत्त्वाचे म्हणून. आता जे दुसरे एक्झाम्पल. ॲन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स रीच अ हाईट ॲट 500 मीटर. व्हॉट वॉज इट इनिशियल वेलोसिटी. हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. तिसरं अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल and reaches the ground in its 1 second, assuming g is equal to 10 m². Calculate speed on reaching the ground and the height of the table. तर ही 2 एक्झाम्पल महत्त्वाची आहेत. ही 2 एक्झाम्पल काढलेली आहेत. दुसरा धडा कोणता आहे बघा. चॅप्टर नंबर 2 पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स अँड पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स 2 मार्क्ससाठी काढलेले बघा. स्टेट डोबेरायनस लॉज ऑफ ट्राइड्स giving 1 example. Second, state Mendeleev's periodic law. Demerits of Mendeleev's periodic table. Next, position of isotopes in the Mendeleev's and modern periodic table. त्याच्यामध्ये सायन्टिफिक रिझन 2 मार्क्ससाठी बघा 2च आहेत. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग while going from left to right in a period.
2 नंबरला एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. डिस्टिंग्विश बिटवीन 2 मार्क्ससाठी मेंडेलिस पिरियडिक लॉ अँड मॉडर्न पिरियडिक टेबल. ह्याच्यामध्ये एवढेच प्रश्न आपण इम्पॉर्टन्स वाटतात ते काढलेले आहेत बघा. 2 मार्क्ससाठी डोबेरियानस लॉ ऑफ ट्राइड्स अँड स्टेट मेंडेलिस पिरियडिक लॉ, डेमेरिट्स ऑफ मेंडेलिस पिरियडिक टेबल बघून घ्या. सायन्टिफिक रिझन 2च दिसत आहेत इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी आपल्याला एलिमेंट्सचं पिरियडिक टेबल किंवा तुमचं हे पाठ असायला पाहिजे. एलिमेंट्स कॉलम इन विच कॉलम एलिमेंट्स आर बिलॉंगिंग टू, इन विच पिरियड्स एलिमेंट्स आर बिलॉंगिंग टू. तर अशा प्रकारे हे प्रश्न तुम्हाला ह्याच्यामध्ये हे बघा, हे 3 प्रश्न आपण तुम्ही बघू शकता. बघा ह्याच्यामध्ये हे प्रश्न येऊ शकतील तुम्हाला. हे प्रश्न पाठच करून जावा किंवा लक्षात ठेवून व्यवस्थित लिहिता येते. अशा प्रकारे तुम्ही ते अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. आणि एलिमेंट हॅज अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असेल त्याच्यावर आधारित प्रश्न, ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट, व्हॅलन्सी, ग्रुप. ओके, तर अशा प्रकारे हे प्रश्न तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न बघून घेऊ शकता. हे पूर्ण असे तुम्ही प्रश्न बघून घेऊ वाचून चांगले प्रश्न. त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं पाहिजे. जर तुम्हाला हे जर पाठ असतील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असतं. हे जर पाठ असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर तुम्हाला त्याच्या प्रकारे हे काढता येतात. तुम्हाला त्याच्या प्रकारे असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काढता आले पाहिजेत. एकदा प्रश्न बघून जा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाठ पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा प्रकारे ह्याच्यामध्ये येऊ शकतात बघा. कार्बनचं 6, त्याच्यानंतर लिथियमचं 2, 3, फ्लोरीन 9, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8. तर ह्याच्या प्रकारे तुम्हाला कोणत्या शेलमध्ये कोणतेही असतात तर तुम्हाला व्हॅलन्सी काढता आली पाहिजे. व्हॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम इज 3, कॉन्फिगरेशन 283 असं विचारलं जाईल. अशा प्रकारे हा प्रश्न त्याला येऊ शकतो. त्याच्यानंतर ह्याच्या डिस्टिंग्विश मेंडेलिस पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल. अशा प्रकारे याचं डिस्टिंग्विश आहे. तिसरा चॅप्टर कोणता आहे बघा. इथला तिसरा चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन त्याच्यामधले डेफिनेशन 2 मार्कासाठी. फिजिकल चेंज, केमिकल चेंज, रिॲक्टन अँड प्रॉडक्ट, बॅलन्स्ड इक्वेशन ह्याच्या डेफिनेशन विचारले जातील विथ एक्झाम्पल सांगितले जातील. बॅलन्स्ड इक्वेशन फॉर रिॲक्शन्स 3 मार्क्स. तर इथं तुम्हाला ह्या रिॲक्शन दिल्या जातील आणि तुम्हाला बॅलन्स म्हणजे संतुलित इक्वेशन करायला लागेल. ओके, तर अशा प्रकारे टाईप्स ऑफ रिॲक्शनमध्ये वेगवेगळे टाईप्स असतील त्याचे डेफिनेशन विथ एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर सायन्टिफिक रिझनमध्ये बघा. सायन्टिफिक रिझनमध्ये इट इज रिकमेंडेड टू यूज एअर टाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम. त्याच्यानंतर हॉट हॅपन्ड, हॉट मेक. आता शेवटला जोडायचं FLY फ्लाय. ओके, हॉट हॅपन्ड, हॉट मेक राईट रिॲक्शन्स. अमोनिया गॅस रिॲक्ट विथ हायड्रोजन क्लोराईड गॅस. मग काय तयार होणार आहे? हॉट हॅपन कोणता रिॲक्टन किंवा प्रॉडक्ट तयार होणार आहे तर ते तुम्हाला तशा रिॲक्शन्स अशा लिहिता आल्या पाहिजेत. ह्याच्यामध्ये आपल्याला हे प्रश्न येऊ शकतात. चॅप्टर 3मध्ये केमिकल रिॲक्शन इक्वेशन्स डेफिनेशन बघून घ्या. सायन्टिफिक रिझन इट इज रिकमेंडेड टू यूज एअर टाईट फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम रिॲक्शन्स. ओके, झालं थर्ड टॉपिकवरचं. थर्ड टॉपिकमध्ये तुम्ही अशा प्रकारे रिॲक्शन अशा प्रकारे लिहायचे आहेत बघा. त्याच्यामध्ये बघा रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन हे बघा. हे अशा प्रकारे तुम्हाला बॅलन्स्ड रिॲक्शन कॉलम आपण करता आल्या पाहिजेत. बॅलन्स्ड रिॲक्शन करता आल्या
पाहिजे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा चौथा चॅप्टर कोणता आहे बघा. चौथा चॅप्टर कोणता आहे? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये महत्त्वाचं काय आहे बघा. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये 2 मार्कासाठी स्टेट द राईट हँड थंब रूल, स्टेट फॅरेडेज लॉज ऑफ इंडक्शन, स्टेट फ्लेमिंग्स राईट हँड रूल, स्टेट फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. सायंटिफिक रिझन 2 फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन, कॉपर और अल्युमिनियम वायर इज यूज्ड, टंगस्टन मेटल इज यूज्ड टू मेक अ सोलेनॉइड टाइप ऑफ कॉइल इन एन इलेक्ट्रिक बल्ब. आता डिस्टिंग्विश बिटवीन AC जनरेटर and DC जनरेटर. 3 मार्क्ससाठी व्हॉट इज सोलेनॉइड वर्किंग कन्स्ट्रक्शन विथ डायग्राम, कन्स्ट्रक्शन ऑन वर्किंग ऑफ इलेक्ट्रिकल जनरेटर किंवा इलेक्ट्रिक मोटर येऊ शकतं. याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले 2 टंगस्टन बल्ब्स ऑफ पॉवर 5 वॉट सो वर्क ऑन 220 volt. Potential differences if they are connected in parallel. How much current flow in the main conductor? Who will spend more? दूसरे example, more electrical energies. 500 watt TV set in 3 minutes or 600 watt heater in 20 minutes. याच्यामध्ये हे 2 प्रश्न बघू शकता. याच्यामध्ये काय काय येईल, संभाव्य प्रश्न काय काय येऊ शकतात त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला तुम्ही बघू शकता. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट बघा. आता अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. रेफरन्स टू गिवन डायग्राम, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. जुलै 2000 द टाईप ऑफ केमिकल, कॅल्शियम कार्बोनेट आणि लाईम वॉटर. कॅल्शियम कार्बोनेट टाईप ऑफ केमिकल डिकम्पोजिशन, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 प्रॉडक्ट CaOCO2 हे तयार. अशा प्रकारे असा आकृतीवर हा प्रश्न येऊ शकतो. इथं कॅल्शियम कार्बोनेटच्या ऐवजी दुसरा रिॲक्टंट वापरला जाईल, प्रॉडक्ट पेकरा वापरला जाईल आणि त्याच्या आधारे रिॲक्शनचा टाईप विचारला जाईल. अशा प्रकारे आता बघा सायन्स टाइम्स ऑक्सिडेशन रिॲक्शन. सॅटेलाईटमध्ये हा जर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो बघा. टाईप्स ऑफ सॅटेलाईटमध्ये 100% हा एक प्रश्न येऊ शकतो 1 मार्कासाठी. हे बघा 1 मार्कासाठी हे येऊ अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. आणि इलेमेंट हॅज अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असेल त्याच्यावर आधारित प्रश्न. ॲटॉमिक नंबर ऑफ इलेमेंट, व्हॅलन्सी ग्रुप. ओके, तर अशा प्रकारे हे प्रश्न तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न बघून घेऊ शकता. हे पूर्ण असे तुम्ही प्रश्न बघून घेऊ, वाचून चांगले प्रश्न. त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं पाहिजे. जर तुम्हाला हे जर पाठ असतील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असतं. हे जर पाठ असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर तुम्हाला त्याच्या प्रकारे हे काढता येतात. तुम्हाला त्याच्या प्रकारे असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काढता आले पाहिजेत. एकदा प्रश्न बघून जा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाठ पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा प्रकारे ह्याच्यामध्ये येऊ शकतात बघा. कार्बनचं 6, त्याच्यानंतर लिथियमचं 2, 3, फ्लोरीन 9, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8. तर ह्याच्या प्रकारे तुम्हाला कोणत्या शेलमध्ये कोणतेही असतात तर तुम्हाला व्हॅलन्सी काढता आली पाहिजे. व्हॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम इज 3, कॉन्फिगरेशन 283 असं विचारलं जाईल. अशा प्रकारे हा प्रश्न त्याला येऊ शकतो. त्याच्यानंतर याच्या डिस्टिंग्विश मेंडेलिस पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल. अशा प्रकारे याचं डिस्टिंग्विश आहे. 3रा चॅप्टर कोणता आहे बघा. इथला 3रा चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन त्याच्यामध्ये डेफिनेशन 2 मार्कासाठी. फिजिकल चेंज, केमिकल चेंज, रिॲक्टन अँड प्रॉडक्ट, बॅलन्स्ड इक्वेशन ह्याच्या डेफिनेशन विचारले जातील विथ एक्झाम्पल सांगितले जातील. बॅलन्स्ड इक्वेशन फॉर रिॲक्शन्स 3 मार्क्स. तर इथं तुम्हाला ह्या रिॲक्शन दिल्या जातील आणि तुम्हाला बॅलन्स म्हणजे संतुलित इक्वेशन करायला लागेल. ओके, तर अशा प्रकारे टाईप्स ऑफ रिॲक्शनमध्ये वेगवेगळे टाईप्स असतील त्याचे डेफिनेशन विथ एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर सायन्टिफिक रिझनमध्ये बघा
सायंटिफिक रिझनमध्ये इट इज रिकमेंडेड टू यूज एअर टाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम. त्याच्यानंतर हॉट हॅपन्ड हॉट मेक. आता शेवटला जोडायचं FLY फ्लाय. ओके. हॉट हॅपन्ड हॉट मेक राईट रिॲक्शन्स. अमोनिया गॅस रिॲक्ट विथ हायड्रोजन क्लोराईड गॅस. मग काय तयार होणार आहे? हॉट हॅपन कोणता रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट तयार होणार आहे, तर ते तुम्हाला तशा रिॲक्शन्स अशा लिहिता आल्या पाहिजेत. ह्याच्यामध्ये आपल्याला हे प्रश्न येऊ शकतात चॅप्टर 3मध्ये. केमिकल रिॲक्शन इक्वेशन्स डेफिनेशन बघून घ्या. Scientific reason it is recommended to use airtight for storing oil for long time reactions. ओके, झालं थर्ड टॉपिकवरचं. थर्ड टॉपिकमध्ये तुम्ही अशा प्रकारे रिॲक्शन अशा प्रकारे लिहायचे आहेत बघा. त्याच्यामध्ये बघा रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन हे बघा. हे अशा प्रकारे तुम्हाला बॅलन्स्ड रिॲक्शन कॉलम आपण करता आल्या पाहिजेत. बॅलन्स्ड रिॲक्शन करता आल्या पाहिजेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा चौथा चॅप्टर कोणता आहे बघा. चौथा चॅप्टर कोणता आहे? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये महत्त्वाचं काय आहे बघा. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये 2 मार्कासाठी स्टेट द राईट हँड थंब रूल, स्टेट फॅरेडेज लॉज ऑफ इंडक्शन, स्टेट फ्लेमिंग्स राईट हँड रूल, स्टेट फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. सायंटिफिक रिझन 2 फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और अल्युमिनियम वायर इज यूज्ड, टंगस्टन मेटल इज यूज्ड टू मेक अ सोलेनाइड टाइप ऑफ कॉइल इन एन इलेक्ट्रिक बल्ब. आता डिस्टिंग्विश बिटवीन AC जनरेटर अँड DC जनरेटर. 3 मार्क्ससाठी व्हॉट इज सोलेनाइड वर्किंग कन्स्ट्रक्शन विथ डायग्रॅम, कन्स्ट्रक्शन ऑन वर्किंग ऑफ इलेक्ट्रिकल जनरेटर किंवा इलेक्ट्रिक मोटर येऊ शकतं. याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले 2 टंगस्टन बल्ब्स ऑफ पॉवर 5 वोल्ट सो वर्क ऑन 220 volt potential differences if they are connected in parallel. How much current flow in the main conductor? Who will spend more? दूसरे example, more electrical energies 500 watt TV set in 3 minutes or 600 watt heater in 20 minutes. ह्याच्यामध्ये हे 2 प्रश्न बघू शकता. ह्याच्यामध्ये काय काय येईल, संभाव्य प्रश्न काय काय येऊ शकतात त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला तुम्ही बघू शकता. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट बघा. आता अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. रेफरन्स टू गिवन डायग्राम, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. जुलै 2000 द टाईप ऑफ केमिकल कॅल्शियम कार्बोनेट आणि लाईम वॉटर. कॅल्शियम कार्बोनेट टाईप ऑफ केमिकल डिकम्पोजिशन. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 प्रॉडक्ट CaOCO2 हे तयार होतात. अशा प्रकारे असा आकृतीवर हा प्रश्न येऊ शकतो. इथं कॅल्शियम कार्बोनेटच्या ऐवजी दुसरा रिॲक्टंट वापरला जाईल, प्रॉडक्ट पेकरा वापरला जाईल आणि त्याच्या आधारे रिॲक्शनचा टाईप विचारला जाईल. त्याप्रकारे अशा प्रकारे आता बघा सायन्स टाइम्स ऑक्सिडेशन रिॲक्शन